नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. मनमाडमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे धरणे आंदोलन. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाले आहे. आज नाशिकच्या मनमाड शहरात पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मोदीजी मन की बात सोडा, आता जनतेची बात करा असा इशारा दिला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारला धारेवर धरले. या आंदोलनाला शहरातील विविध संघटनांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी कॉक्रोच जनता पार्टीने मांडली आहे. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. हे धोक्यात आलेले आहे असं एकत्रित आम्हाला वाटत आहे. आणि आज या देशामध्ये लोकांनी जागरूक होण्याची गरज आहे आणि जागृत होऊन तुमच्या न्याय हक्काकरता आपण या ठिकाणी उपस्थित होऊन आंदोलन करण्याची गरज आहे. तर मित्रांनो, हे गेंड्याचं कातडीचं जे सरकार आहे ते मुर्दार सरकार, यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. त्यांना विद्यार्थ्यांची, नागरिकांची व जे गोरगरीब आहे, दलित आहे, मुस्लिम आहे यांच्या जीविताशी काही घेणं देणं नाही. त्यांना हे लोक मेलेल तरी चालतील, परंतु सत्तेवर यांचे शेंडीवाले बसले पाहिजे हीच अपेक्षा आहे. बांधवांनो, प्रतीक्षाताईच्या मनात होतं की मनमाड शहरातील प्रत्येक तरुण हा रस्त्यावर उतरला पाहिजे. ताई, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर आंदोलनाला विद्यार्थी उतरला तर त्यांचे आई वडील ते सांगतात, बाळा तुला नोकरीला लागायचं आहे, तू कशाला उतरतो. पण मुली आणि राजकारण मुळीच होत नाही. या तुमच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी आम्ही अंगावर गुन्हे देखील दाखल करून घेऊ शकतो व घेत आहोत. परंतु आपण या रस्त्यावर उतरलो पाहिजे, या आंदोलनात सहभागी झालो पाहिजे. माझ्या भीमाचं खाऊन सेटलमेंट करतो या चार चौहात जाऊन. झाला दलाल तू, पैसा भरला घरात, म्हणे बळाल माझ्या दुबळ्या पोरात. पुन्हा एकदा ह्या आंदोलनास मी माझ्या आईरे परिवारच्या वतीनं